काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा। एका वेळेनंतर सोनिया गांधींनी खुणावल्याचं दृश्य। सर्व प्रकारानंतर भाजपची काँग्रेसवर सडकून टीका। बंदुका घेऊन दशकांपासून भारताला त्रास देणारा नक्षलवाद संपवला। नरेंद्र मोदींची माहिती। आता दिमागी नक्षल संपवण्याचे लक्ष्य मोदींकडून स्पष्ट। देशात एआयचा मोठ्या वेगात विस्तार। 1 कोटी तरुणांना एआयचं ट्रेनिंग देणार। पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा। उत्पादन, कृषी, तंत्रज्ञान, गतिशक्ती आणि संरक्षण मोदींचा सप्तधारा फॉर्म्युला। लाल किल्ल्यावरून मोदींनी सांगितला महासत्ता भारताचा संकल्प। देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्याचा उत्साह। लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फडकवला तिरंगा। कॅप्टन सोनिया सिंह यांच्यासह ध्वजारोहण। जागतिक बाजारात 3000चा युरिया शेतकऱ्यांना 300 रुपयांमध्ये दिला। खतांच्या दरवाढीचा भार सरकारने उचलला। पंतप्रधान नरेंद्र मोदींची माहिती। मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फडकवला तिरंगा। बीडमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तर ठाण्यात एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण। अभिजित दिपकेंची मूळ गावी हिंगोलीतील संतूक पिंपरीला भेट। जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधत केली सुविधांची पाहणी। शाळेतील बॅनर सुविधांच्या अवस्थेवर दिपकेंचा सवाल। मिलिंद नार्वेकरांनी महायुतीच्या नेत्यांशी जवळीक वाढली अशी चर्चा। मंत्रालयातील ध्वजारोहण कार्यक्रमाला मिलिंद नार्वेकरांची हजेरी। नार्वेकर यांची जवळीक की उद्धव ठाकरे यांची ट्रॅक टू डिप्लोमसी अशी चर्चा। खरीप 2026 पीक विम्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा। अर्जाची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवली। अंतिम मुदत तपासून लाभ घेण्याचं आवाहन। मनोज जरांगे गॅलेक्सी रुग्णालयात दाखल। पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावरून परतताच जरांगेंची तब्येत बिघडली। जरांगे पाटलांवर पुढील काही दिवस उपचार सुरू राहणार। इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाजवळ 7.7 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप। भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे इमारतीचं नुकसान। 5 जणांचा मृत्यू। नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात तिरंगामय फुलांची सजावट। विठ्ठल मंदिरात फुलांनी साकारला तिरंगा। आकर्षक सजावटीमुळे विठ्ठलाचं मनमोहक रूप आणखी खुललं।